बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात आहेत। पावसाचा लहरीपणा व अनियमित पिकणारी शेती याला कुठेतरी फाटा देत बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन करत आहेत। नरेगाच्या माध्यमातून रेशीम कोशाच्या विक्रीतून शेतकरी बीड जिल्ह्यात आज लखपती होत आहेत, असं जिल्हा रेशीम अधिकारी शंकर वराट यांनी कळवलंय। बीड तालुक्यातील माळापुरी येथील प्रगतशील शेतकरी मनसूर बेग हे रेशीम शेतीमधून वर्षाकाठी 1 एकरातून 2.5 ते 3 लाख रुपये सहज नफा कमवतात। त्यांच्या खास भेटीसाठी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके माळापुरी इथं सोमवार दिनांक 3 मार्च रोजी पोहोचले। परिसरातील विविध रेशीम शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर पाहणी करून रेशीम शेती किती किफायतशीर आहे हे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या तोंडूनच त्यांनी या ठिकाणी ऐकले। यावेळी शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती खूप फायद्याची असून शाश्वत उत्पादनाची हमी या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळते असं आवर्जून सांगितलंय। बीड तालुक्यामध्ये एकूण 729 एकरवर तुती पिकाची लागवड केली असून या पिकाच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम कोष उत्पादन करून आपले आर्थिक जीवनमान उंचावत आहेत। बीड तालुक्यातील माळापुरी, काकडहिरा, बेलखंडी, पाटोदा, उमरत खालसा, नागापूर, बुद्रुक, खांडे, पारगाव, कामखेडा, राक्षस भुवन, कुक्कडगाव, नेकनूर, सफेपूर, घाटजवळा, बऱ्हाणपूर, परभणी, केसापुरी, कदमवाडी, नाळवंडी या गावात तुती लागवड मोठ्या प्रमाणात होते। विशेष म्हणजे बीड शहरातच रेशीम अंडकोश विक्रीचे विक्री केंद्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल बंगलोर किंवा कर्नाटककडे घेऊन जावा लागत नाही। तहसीलदार शेळके यांच्या सोबत दौऱ्यावेळी विकास मिलिंद मस्के, तांत्रिक सहाय्यक जिल्हा रेशीम कार्यालय बीडचे कार्यक्रम अधिकारी मकरंद इंगोले, महादेवगिरी, संदीपान तिपाले, किशोर हाडोळे, मनसूर बेग, लुकमान बेग, तात्याराव पडुळे, अरुण ढास हे उपस्थित होते। आज आपण मनसूर बेग इब्राहिम शेख यांच्या गट नंबर 106 माळापुरी या गावामध्ये आलेलो आहोत। येथे दोघं पती पत्नी तुतीसाठी रेशीम किड्यांसाठी आवश्यक असलेले तुतीची कटाई करत आहेत। आपण बघू शकतो की हेच पानं ते तिथं रेशीम कोषसाठी वापरले जातील। त्यांचा बाजूला शेड आहे, त्या शेडचा ते वापर करीत आहेत। अशा प्रकारे माळापुरी गावामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तुती लागवड केलेली आहे आणि ज्यातून ते रेशीम पिकाचा उत्पादन घेत आहेत। आज आपण माळापुरी येथील एका तुतीच्या शेतामध्ये उभे आहोत। तुतीची अत्यंत चांगल्या पद्धतीने ही झाडे दिसून येतात। हाच पाला आपण रेशीम जे कोश असतात, आळ्या असतात, त्यांना खाऊ घालण्यासाठी वापरत असतो। हे शेतकरी आहेत। मला सांगा, किती वर्षापासूनचं शेड आहे तुमचं? हे 2 वर्ष 2 वर्ष झाले। म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांना आपण जर सुचवायचं म्हटलं तर ही कपाशीपेक्षा किंवा इतर पिकापेक्षा ही प्रकार हा चांगला आहे। हो, चांगला आहे। इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याकडे वळलं पाहिजे। तर मी तहसीलदार बीड चंद्रकांत शेळके सर्व बीड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळलं तर बीडलाच आपल्या इथं रेशीम मार्केट आहे, चांगल्या प्रकारे त्यांना चांगला भावही सध्या मिळत आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळावं असं मी या प्रसंगी आवाहन करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.